या परमेश्वर आमचा चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. God is good and his mercy endures forever. परात्पर देवाचा परमप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र नावामध्ये तुम्हा प्रत्येकाचं यास आम्ही स्वागत करतो. We welcome you all in the name of Lord Jesus, Son of the Most High God. देव किती अद्भुत आहे. Our God is so marvelous. त्याचं सामर्थ्य आमच्यासाठी त्याने प्रगट केलेलं आहे. He's revealed his power to us. आणि कितीतरी चांगले आम्ही लोक आहोत. And we are such good people. देवानं आमचं तारण केले म्हणून आम्ही चांगले आहोत. And God has saved us and that's why we are good. आम्ही पापी होतो. We are sinners. पण आम्हा पाप्यांसाठी आपला प्रिय पुत्र पित्यानं दिला. And so that is why he gave his beloved son for us. आणि मरण आणि तेही वधस्तंभावरचं मरण त्यांनी सोसलं. And he bore the death on the cross. स्वतःला लीन त्यांनी केलं. And he became humble. आणि त्याच्या लीनतेमुळं त्या मरणामुळं पुनरुत्थानामुळं देवाने आम्हाला आणि एका अद्भुत अशा ठिकाणामध्ये आणलेला आहे. Because of his humility, death and resurrection, God has brought us to a good place. ते अद्भुत ठिकाण काय आहे तर देवाचं सानिध्य आहे. What is a wonderful place is the presence of God. इम्मानुएल म्हणजे आम्हा सानिध्य देव. And Emmanuel means God for us. पाण्याच्या प्रवाह जो त्याने आम्हाला लावलेला आहे. He has taken us to a stream of water. आणि प्रवाह जर का असेल And what is a stream? तर तो आमचा प्रभू आहे. He is our Lord. आमचा उद्धार करता तो आहे. And he is a redeemer. प्रियानो देवाला आम्ही नेहमी खुश करणं फार गरजेचं आहे. And we have to make God happy always. देवाला आम्ही देवाकडनं आम्ही फक्त आम्हाला वाटतं की देवाने आम्हालाच खुश करावं. And we always think that God should make us happy. देव आत्मा आहे. And God is spirit. आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने आणि खरीपणाने करावी. And worshippers should worship in truth and spirit. देव आत्मा आहे म्हणजे तिथं भावना आहेत. And he is spirit, he has emotions. देव आत्मा आहे म्हणजे तिथं संवेदना आहे. And he has empathy there. देव आत्मा आहे म्हणजे तिथं सर्व प्रकारचे जे आम्ही पाहतो मानवी असणारी तृप्तता वगैरे त्या सर्व गोष्टी तिथं आहेत. And he has spirit so that he has everything that is made to satisfy us. मग आमचा देव कसा तृप्त होईल याच्याकडे आम्ही कधी पाहतो का? So do we see how our God will be pleased with us? एकदा आम्ही आमच्या माझे जे शाळेचे मित्र आहेत आता सगळे मोठे झालेले आहेत. आम्ही सगळे एकदा माझ्या मित्राच्या शेतावर आम्ही गेलो होतो. And one day I went to the farmhouse of my school friend. आणि मग संध्याकाळचं वातावरण होतं अतिशय सुंदर असं थोडासा पाऊस पडून गेला होता आणि असा गारवा सगळ्या वातावरणामध्ये होता. And the होता. weather in the evening was good. It rained for some time and the weather was good. आणि त्या मित्राचं शेत त्या शेतामध्ये त्याचं घर होतं गावापासून लांब असं होतं. And the friend had a farm and there was a farmhouse away from the village. आणि रात्रीची वेळ होती. And it was night time. थंड हवा होती. And a cold air. आणि आम्ही सर्वजण असे गप्पा मारत बसलो होतो. And we were talking there. समोर आम्ही सगळं ते पाहत होतो त्याचं सगळं त्या अंधारामध्ये पण ते हिरवं ते आणि जे पीक आहे त्या पिकाचा वाऱ्यावर तो आवाज येतोय तो विशिष्ट तो आवाज पण येत होता. And we were seeing and hearing the noise of the harvest in the wind. आणि माझ्या मित्राने मोबाईलवर त्याच्या एक काही गीत चालू केली. And then he played some songs on his phone. अतिशय हळुवार अशी भावनिक अशी ते गीत त्यांनी लावली होती. And it was some emotional slow songs. आणि मग त्यामध्ये माझा एक मित्र आहे जो एकदम असा इमोशनल झाला तो एकदम स्तब्ध झाला स्थिर झाला. And so one of my friend became steady and emotional. आणि मला म्हटलं अभि तो जरा मोबाईल माझ्याकडे दे. And so he said to me, give me the mobile. आणि मला वाटलं की हात तिथं लांब ठेवलाय गाणी चालू आहे सगळं शांत वातावरणात आवाज प्रत्येकाला त्याला कशाला मोबाईल हवाय. So songs are going on. Everyone thought, why does he need the mobile? आणि तो मोबाईल त्यांनी जवळ घेतला. He took the phone. आणि त्यानं फोन लावला आपल्या घरी स्वतःच्या मोबाईलवर. And then he called at his home. आणि त्या ठिकाणी तो मोबाईल ते गीत चालू होतं तो मोबाईल त्याच्या मोबाईल जवळ लावला. And then he played the song in his own phone. आणि मग त्याला म्हटलं अरे तू काय करतो कुणाला गाणं ऐकवतोय. And then we asked him, whom are you trying to send this song to? तो म्हणतो माझ्या बायकोला मी गाणं ऐकवतोय. And he said, I am sending a song to my wife. आणि म्हटलं तर आपण इथं आलोय गप्पा मारायला जरा गंमत एन्जॉय करायला आलोय तर जेवण वगैरे करूयात गाणी ऐकत मस्त जेवण करूयात. And so we said to him, we are just here to enjoy this have food and let's just enjoy. नाही म्हणे हे गाणं जे आहे ना हे गाणं लागलं की मी एकदम भावनिक होतो. And he said, no, because of this song I become very emotional. कारण हे गाणं गाऊन माझी बायको मला एकदम असे आणि एका वेगळ्या असं जगामध्ये घेऊन जाते तिचा आवाज खूप चांगला आहे. So because of this song my wife takes me to a new stream and her voice is very good. आणि ज्या दिवस ती अशी एकदम खुश असते so whenever she's happy आणि मग ती रात्रीच्या वेळेला ते गाणं ती गाते and she sings the song आणि ती फक्त माझ्यासाठी ते गाणं गाते. and for me only she sings the song. हे ते गाणं आहे. And this is the song. म्हणून या गाण्याशी माझं एकदम भावनिक नातं
आहे. And that is why I have an emotional connect with this song. ज्या ते मी गाणं ऐकतो And when I listen to this आणि song, माझी बायको जर माझ्यापासून लांब असेल तर मला तिची खूप तीव्रतेने आठवण होते. but then I remember my wife if she's far away from me. असं वाटतं पटकन जावं तिच्याकडं. I feel that I should immediately go to her. मग त्या गाण्याचे शब्द ते म्युझिक त्याच्यामध्ये इतकं काय अतूट एक बंधन आहे प्रियानो. So the lyrics of the song and the music has such a connect. आणि प्रियानो कुठली आम्ही पाहतो प्रियसी किंवा पत्नी जी आहे आणि आपल्या पतीला संतुष्ट करण्याचा नेहमी प्रयत्न करत असते. And some lover or some wife tries to satisfy her husband always. गीतांच्या द्वारे ती त्याला मोहित करायचा प्रयत्न करते. And through singing songs she tries to please him. ती त्याला गीत गाते And she sings to him. आणि ती मनापासून आपल्या वल्लभाला गीत गाते. And from her own heart she आणि tries वल्लभ to please. संतुष्ट होतो. And the master is pleased. आणि प्रियानो वल्लभ संतुष्ट झाला. And when the master gets तर pleased, सगळं आनंदी आनंद आहे. everything is joyful. मग त्या दिवशी मी पूर्ण विचार केला. So I thought about it. आपण जी वर्शिप करतो देवाला वर्शिप सादर The करतो. worship that we do here, मी प्रत्येक घटनेचा माझ्या वल्लभाशी आणि मेळ लावण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याच्याशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न I करतो. try to connect everything to my master. मग माझ्या मित्राची बायको त्याला ती गीत गाते So when my friend's wife sings a song to आणि him, तो एकदम प्रफुल्लित होतो. so he becomes joyful. त्याला एकदम तृप्ततेचा अनुभव त्या ठिकाणी येतो. And he becomes satisfied. म्हणजे तो तृप्त होतो. So he becomes satisfied there. मग ज्यावेळेस मंडळी त्याची वधू आपल्या वल्लभाला गीत गाते So when the bride of God, that is the church, sings to the आणि Lord, त्या गीतानं जे असतो वल्लभ तृप्त होतो. and when the master is pleased with the song, आशीर्वाद वरून मोकळे the होतात. blessings are freed from above. आम्ही गीत गातो प्रियानो. We sing the song to him. स्तुति आराधना ऊपर जाती है, Praise and worship goes above. आशीष लेकर नीचे आती It है. comes down with the blessings. पण कुठली स्तुती आराधना वर जाते आणि आशीर्वाद घेऊन खाली येते ते आम्हाला समजणं फार गरजेचं But आहे. what kind of praise and worship goes to heaven? We need to understand it. प्रियानो ज्यावेळेस ते आणि तो तृप्ततेचा अनुभव त्या त्या आणि प्रियसीचे काय त्या पत्नीकडनं त्या वल्लभाला त्या तृप्ततेचा अनुभव मिळतो मग ते आशीर्वाद मिळतात So प्रियानो. when the master gets the happiness of satisfaction, only then we get the blessings. मग आम्ही काय करतो? So what do we do? आम्ही फक्त गीत गातो इकडनं प्रियानो. We just sing a song. त्याच्यामध्ये सूर आहे का? And does it have a good voice? त्याच्यामध्ये स्वर आहे का? A good melody? त्याच्यामध्ये मधुर आवाज आहे का? Does it have a sweet voice? सुरावर गीत गा. किती लोकांना माहिती आहे वचन? And you have to sing with a good voice. वाचा 81 स्तोत्र त्याचं पहिली 2 वचनं वाचा. हा परत एकदा वाच. देव जो आमचे सामर्थ्य त्याचे मोठ्याने गुणगान करा. याकोबाच्या देवाचा जय जयकार करा. मोठ्याने गुणगान करा त्याचा जय जयकार करा. हा कशावर गीत म्हणा? सुरावर गीत म्हणा. पुढे काय? हा आणि सुरावर गीत गा आणि डफ इकडे घेऊन या. ही 2 वचनं जी आहेत पहिली या आठवड्याची वचन आहेत. पहा यावेळेस आत्ता देवाने आत्ता दिलेलं हे आठवड्याचं वचन आहे. मी वेगळं काढलं होतं घरी पण देवानं या ठिकाणी वेगळं दिलेलं आहे. हा सुरावर गीत गा. And sing a song. सूर म्हणजे स्वर आहे. And it is a good voice. सूर म्हणजे एक मधुर आवाज आहे. And it is sweet voice. आणि त्याच्याद्वारे त्या सुरामधून त्या स्वरामधून आपल्या देवाला आपल्या वल्लभाला गीत गा. And through that sing a good song to your master. आणि मग एकदा मी असंच पुन्हा एकदा एक अनुभव सांगतो. And I'll tell you one again experience. एक व्हिडिओ क्लिप पाहत होतो. I was seeing a video clip. आणि मी पुन्हा त्या गायकाचं जे ते आणि ओळी ऐकल्या मी. And I listened to the verses there. आणि त्या गायकाने अतिशय सुंदर आवाजामध्ये सुरामध्ये आणि ते गीत गायलं आणि तार सप्तकामध्ये त्या गाण्याचा त्याने ज्या शेवट केला. And when the singer was singing the voice and he just ended the song on a high note. त्या सर्व श्रोते इतके मंत्रमुग्ध झाले, इतके तृप्त झाले. So all the people who were listening, they became satisfied and pleased ते there. तृप्त झाले त्यांच्या चेहऱ्यावर ते दिसत होते. And from their faces the pleasantness was seen there. काही जणांनी डोळे बंद केले ते गीत संपत असताना त्या आणि ताल सप्तकामध्ये असा मोठा श्वास घेऊन ते एक प्रसन्नतेचा किंवा तृप्ततेचा श्वास आणि त्या अनेकांच्या चेहऱ्यावर मी पाहिला. So while the song was ending,
ending, they had a big sigh of relief Kai- and they were pleased. काही लोक गेले And some people went आणि त्या गायकावर फुलांची उधळण करू लागले. हालेलुया. and they were sprinkling flowers on the singer. इतकं वातावरण ते भारावून गेलं होतं. And the atmosphere was such. मराठी मधला शास्त्रीय गायक तो आहे महेश काळे नावाचा अतिशय तरुण उमदा गायक आहे. He's a classical singer in Marathi, Mahesh Kale. आणि त्याची ती क्लिप होती प्रियान. And that the video belonged to him. मराठी ते शास्त्रीय गीत होतं And it was a classical आणि Marathi song. पंजाब मध्ये तो सादर करत होता. He was presenting it in Punjab. अमराठी लोकांमध्ये तो सादर करत होता. He was presenting it in people who don't know पण Maraठी. संगीताला सुराला भाषेचं देशाचं मर्यादा नसते प्रियानो. And the music doesn't have the bondages of the limit, the languages. तो सूर त्या लोकांच्या मनाला भिडला. And people love the voice. ते गीत ते आणि त्याचा तो वेगवेगळ्या सुरामध्ये त्यांनी त्या गीताचा जेव्हा शेवट केला So when we was ending it in different notes, सर्व लोक एकदम स्वतःला विसरून गेली. everyone forgot themselves. सर्व वातावरण एकदम प्रफुल्लित झालं The atmosphere there was pleasant. आणि त्या गीतकारावर गायकावर फुलांची उधळण त्यांनी केली. People were showering flowers on the singer. मग मी पुन्हा विचार केला. So I thought about it. स्वर्गातून वृष्टी होती आशीर्वादाची. And the showers of blessings sprinkled from the स्तुती heaven आराधनावरती जाते. when worship and praise goes to heaven. मग या ठिकाणी ते श्रोते मंत्रमुग्ध झाले, तृप्त झाले आणि त्यांनी त्या गीतकारावर आणि गायकावर त्यांनी पुष्पांची फुलांची वृष्टी केली. So when the listeners became happy and satisfied, they showered flowers on the म्हटलं singer. माझ्या देवाचे हेच असणार आहे. So such things belongs to my God ज्यास also. मी सुरावर गीत गातो, स्वतःला विसरून त्याचं आराधना करतो, So when I forget myself and sing to the Lord in a good माझा voice, देव तृप्त होत असेल. my God becomes satisfied. आणि तृप्त होत असताना वर्ण तो आशीर्वाद मोकळे करत And when he असेल. becomes pleased, he frees blessings from me for जोपर्यंत power. तृप्तता नाही, When he doesn't get pleased, तुम्ही देवाला गीत सादर करणारे आहे your people who present a आणि song to तुमचा God, श्रोता स्वर्गामध्ये ते ऐकत and आहे. your listener is in heaven who is ही listening. कल्पना तरी तुम्ही कधी केली का? Have you imagined this? आम्ही गाणारे लोक आहोत. We are people who sing, मग गाणाऱ्याला कोणीतरी ऐकायला पाहिजे की नाही? but there should be someone who ऐकायला listens to a पाहिजे. song. कोणीतरी गात म्हणजे ऐकायला पाहिजे. There should be some listener. आमेन. Amen. हा, मी प्रीचिंग करतो, ऐकणारे नसेल तर प्रीचिंग करून माझा काय उपयोग आहे का? If I preach and there's no one to listen, it's of no use. नाही, मग ऐकणारे पाहिजे तर मी प्रीच करू शकतो. We need listeners so that we can preach. मी मागे तर मला सांगितलं की मला एकाने विषय दिला, 7 भागामध्ये हा विषय संपवायचा आहे आणि स्टुडिओ मध्ये येऊन तुम्हाला ते प्रीचिंग करायचं आहे. And someone told me to come to a studio and preach a message in 7 parts. म्हटलं मला असं प्रीचिंग कधी करता येत नाही. So I said I cannot do such a मी thing. तुम्ही तो विषय द्या, माझ्या चर्च मध्ये मी घेतो, तिथं रेकॉर्डिंग करून तुम्ही So I'll preach in लावा. the church and you can record that and you can publish या it. ठिकाणी मी पाहतो गायक जेव्हा गीतकार जेव्हा गीत गातो गायक, So when the singer is singing a song, ऐकणारे असले there पाहिजे. should be listeners there. आणि ते जर गाणं गाणारा जर चांगला तरबेज असेल, तज्ञ And असेल, if the singer is an expert, तर ऐकणारे तृप्त होतात. the listeners become pleased. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. लक्षात येते का? Do you understand it? हालेलुया. त्याने ते जे कोण म्हटलं, महेश काळे म्हटलं. हा, महेश काळेने ते गीत गायलं, ते 2च ओळी होत्या त्याच्यामध्ये. And the singer Mahesh Kale who sang the song, it was 2 lines. आणि त्या गाण्याच्या पण ओळी अतिशय प्रियसी आपल्या प्रियकराला गाणं गाते. And the lines were such that the lover is singing to her आता husband. तुम्ही म्हणत असाल आज पास्टर प्रियसी प्रियकरावर का आलेले आहेत? And why is the pastor preaching on a lover and a husband? घाबरू नका, ते पवित्र शास्त्रामध्येच आहे, तुम्हाला थोड्या वेळी सांगतो ते. Because it's written in the Bible and I'll tell you in some time. पवित्र शास्त्राच्या बाहेर काय मी जात नाही. I don't go outside the Bible. हालेलुया. Hallelujah. आमचा जो देव आहे, मी तुम्हाला नेहमी सांगतो, तो अतिशय उत्कृष्ट कलाकार आहे. Our God is a great artist तो चांगला रसिक आहे. and he's a good listener. तो चांगला श्रोता आहे. He's a good मग तो listener. कुठली गाणी तो ऐकत नाही. He doesn't listen to any म्हणून बायबल songs. सांगतो सुरावर गा. And that is why Bible says to sing सुरावर with a good voice. गाणाऱ्यांना लोक ऐकतात. And when people sing with a good voice, तुम्ही जर people listen. तशी तुम्ही आत्म्याने खरेपणाने उपासना केली, If you worship like that in truth and spirit, तर तो श्रोता जो आहे आमचा ते ऐकणार आहे. your listener in heaven will listen तो to you. तृप्त होणार He will be आहे. pleased with you. आणि माझ्या लोकांवर मी आता आशीर्वाद ओततो, माझ्या मंडळीवर, माझ्या प्रियसेवर, माझ्या होणाऱ्या वधूवर तो वल्लभ म्हणेल, मी आता आशीर्वाद मोकळे करतो. And then the master would say, I'll pour out my blessings on my bride, the church. प्रियसी किंवा होणारी वधू आपल्या वल्लभाला गीत गाते. And a lover or a would-be wife sings to a husband. आणि प्रिया लक्षात घ्या, And listen to this. वधू जी आहे
And the wife, ती कुणाची तरी होणारी असू दे, काय बघा नववधू असू द्या, and she would be wife or a newlywed wife. ती नेहमी आपल्या वल्लभाला आकर्षित करण्याचा प्रयत्न She करते. always tried to attract her master. ती नेहमी त्याला आकर्षित आपल्या मोहात त्याला अडकवते किंवा त्याला ते मोहित करत असते. She always tries to attract her master. आणि फार वर्षापूर्वी एक सुंदर चित्रपट आला होता, And there was a beautiful movie. some कौटुंबिक years ago. चित्रपट होता. त्या चित्रपटाचं नाव सुद्धा होतं दुल्हन वही जो पिया मन भाए. And it was a Hindi movie. म्हणजे वधूचं काम काय आहे So what is the work of the wife? किंवा प्रियसीचं काम काय What आहे, is the work of the ती lover? नेहमी आपल्या वल्लभाला मंत्रमुग्ध करण्याचा किंवा त्याला मोहित करण्याचा प्रयत्न करते. Always tries to attract the master. मग तुमच्या वल्लभाला मंडळी या नात्याने आम्ही कुठल्या प्रकारचे मोहित करतो? So how do you try to attract the master as a church? तर महेश काय तो गीत गात होता, So while he was singing the त्या song, गीताच्या 2 ओळीवरनं त्याचा सगळा भाग लक्षात आला की प्रियसी आपल्या प्रियकराला गीत गाते, and the lover was singing to husband, किंवा होणारी वधू आपल्या होणाऱ्या पतीसाठी वल्लभासाठी गीत गाते. and would be wife singing to a would be husband, आणि त्या गाण्यामध्ये तो गीत ते शब्द असे आहेत, and the wording are such that, हे सुरानो चंद्रवा, and हे सुरानो तुम्हाला समजतं ना सगळ्यांना मराठी? हे सुरानो चंद्रवा आणि चांदण्याचा हा कोश माझ्या प्रियाला अर्पण करा. काय सुंदर रचना आहे त्या गाणे, शब्द किती सुंदर आहेत आणि त्यांनी ते गायलं सुद्धा इतकं सुंदर. तिथं पण ते वल्लभ आणि प्रियसी आणि प्रियकरच आहे प्रियानो. and it's such a wonderful lyrics and the meaning is so deep. ती गाणारी प्रियसी म्हणते ते सुरामध्ये ती गात आहे And the one who is singing is singing in such a good voice. आणि त्या सुरालाच ती म्हणते, किती कल्पना चांगली, ते सुरालाच ती म्हणते तुम्ही चंद्र व्हा And she's singing to the note that you become the moon. आणि चांदण्याचा हा कोश माझ्या वल्लभाला तुम्ही द्या किंवा अर्पण करा. And give and offer the stars to my lover. आता कोश म्हणजे खजिना, And खजिना म्हणजे the treasure, किंवा अंतर्भाग, and it is an inner emotion. आणि मग ते त्याला अर्पण करा माझ्या प्रियवल्लभाला असं ते म्हणते. And so you have to offer it to my master. म्हणजे प्रियानो, प्रियसी आणि प्रियकर किंवा वधू आणि होणारी वधू किंवा होणारा तिचा पती यांच्यामध्ये एक आम्ही पाहतो ते गीत आणि त्याचं भावनिक नातं किती अद्भुत आहे पहा. So a lover or would be husband or a wife, the relation between them is so म्हणून emotional. पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो की मंडळी आणि ख्रिस्त पती पत्नीचं नातं सांगताना त्याचं उदाहरण दिलं जातं. So it is written in the Bible while describing husband and wife, it is written about the church and God. जसं ख्रिस्तानं आपल्या मंडळीला दिलं, While Christ gave to the church, त्याप्रमाणे तिथं उल्लेख केलेला आहे प्रियानो लग्नाच्या बाबतीत एफिसकराच्या पत्रामध्ये. it is written in Ephesians. मिळालं तर बघा, 5वा अध्याय असेल बहुतेक. आज लग्नाचा मेसेज देतो तुम्हाला. कोणाचे लग्न होणार आहेत काय? So we'll preach about marriage today. हा 25 वचनात, नवऱ्यानो जशी ख्रिस्ताने मंडळी प्रीती केली आणि स्वतःचे तिच्यासाठी अर्पण केले, तशी तुम्ही पाहता बायकोवर प्रीती करण्यासाठी उदाहरण कुठलं दिलं? ख्रिस्तानं आपल्या मंडळीवर काय केलं? प्रेम केलं. And what is the example given to a husband and wife that God loved the church? आता ही मंडळी ख्रिस्ताची कोण आहे? So what is the church belongs to Christ? कोण आहे? जोरात म्हणा, कोण आहे? वधू आहे. म्हणजे ख्रिस्ताची वधू म्हणजे ख्रिस्त कोण झाला? वल्लभ. And so church is the bride of God. That is why Christ is the master of the church. आता मूळ मुद्द्यावर या. And let's come to the point. आता प्रियकर प्रियसी आपल्या पवित्र शास्त्रामध्ये कसे बा प्रिय आणि प्रियसी ही मंडळी आणि तिचा प्रियकर कोण आहे? प्रभू येशू. आता वाचा काय अतिशय सुंदर वचन आहे. यशायाचा ग्रंथ 5वा अध्याय पहिली 2 वचन. हालेलुया.
जरा जोरात म्हणा हालेलुया. Hallelujah. हा वाच परमेश्वर. मी आपल्या वल्लभा प्रित्यर्थ. आमेन. काय म्हटली ती? मी कुणासाठी गाणं गाणार आहे? माझ्या वल्लभासाठी, माझ्या प्रियकरासाठी, माझ्या वरासाठी. हालेलुया. ती दुसऱ्यासाठी गाणं गात नाही. वाच के वाच. Now let me sing to my well-beloved a song of my beloved regarding his vineyard. या ठिकाणी काय लिहिलंय? मी आपल्या वल्लभा प्रित्यर्थ गाणे गाई. So I will sing to my well-beloved. मग ज्या तुम्ही इथे एकत्र येता, When you come together, कुणासाठी गीत गाता? for whom do you sing? आम्ही सगळे एका चित्ताचं होऊन गीत गातो. आम्ही सगळे एक मंडळी. आम्ही ख्रिस्ताची कोण आहोत? वधू आहोत. So we become of one heart and we sing to him because we are the bride of Christ. आम्ही शरीर, आम्ही एक, आम्ही असं जरी देहानं वेगवेगळं असलो, Maybe we are different physically, पण तरी आम्ही एक आहोत. then too we are one. आम्ही एक शरीर We are आहोत one body. आणि ख्रिस्त त्याचं मस्तक आहे. And Christ is the head of the body. हालेलुया. Hallelujah. तो मस्तक आहे कारण तो वल्लभ आहे. He is the head because he is the master. मग मंडळी आम्ही ख्रिस्ताची वधू. So the church is the bride of the master. आम्ही गीत कुणासाठी गातो? कुणा प्रित्यर्थ गातो? For whom do we sing? For whom to please whom do we sing? आमच्या वल्लभासाठी. For our master. आता आमचा वल्लभ कोण So who आहे? is our master? प्रभू येशू ख्रिस्त. Lord Jesus Christ. आलं लक्षात? आता आलं की नाही? अरे जोरात म्हणा हो. आपला विषय वेगळा तो, पण आता मी काय माहित मला आज इकडे या विषयावर आलेलो आहे. वल्लभा प्रित्यर्थ मी गाणं गाई. So I'll sing to my master. पुढे काय वाचा? आपल्या प्रियतमाचे, आपल्या प्रियतमाचे, त्याच्या द्राक्षीच्या मळ्याविषयीचे त्याच्या द्राक्षीच्या मळ्याविषयीचे गीत गाईन. गीत गाईन. माझ्या वल्लभाचा माझ्या वल्लभाचा द्राक्षमळा द्राक्षमळा डोंगराच्या एका अतिशयोक्त डोंगराच्या एका अतिशयोक्त सुपीक अतिशयित शृंगावर- सुपीक. शृंगावर आवता. पहा किती शृंगारिक भाषा त्या ठिकाणी आहे. A song of my beloved regarding his vineyard. आता हा प्रियतम जो शब्द आहे, And the beloved word that is there. मगाशी मी का उच्चारला नाही? And why didn't I say it तो जर before? मी उच्चारला असता If I say it, तर तुम्ही म्हटलं असतं पास्टर आता आज काहीतरी आतिश करायला लागलेले आहेत. बोल की ते. and pastor is doing something wrong today. पण ज्यावेळेस ते पवित्र शास्त्रामध्ये आहे, While it is in the Bible, त्याच मग आम्ही गंभीर होतो. then we become serious. हालेलुया. Hallelujah. हा, जोरात म्हणा. Hallelujah. हालेलुया. पण नवऱ्यानो आपल्या बायकोवर प्रेम करा. So husband, you have to love your wife. आणि बायको आपल्या नवऱ्याचं मन जरा मोहित करा, कुंठित नका करू. And wives, you need to have attraction to your husband. हालेलुया. Hallelujah. आमचा देव हा अतिशय सामर्थ्याचा. मी तुम्हाला नेहमी सांगतो त्याचं, आणि त्याचं त्या गीतरत्न जर तुम्ही वाचलं ना, And if you read the songs, आणि मग त्या ठिकाणी तो आणि ती प्रेयसी आपल्या वल्लभाचं कसं कौतुक करते, वल्लभ आपल्या आणि प्रेयसीचं कसं कौतुक करतो, ते फार अतिशय सुंदर आहे. and it is written about how the lover and husband tried to attract his wife. तर या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला So सांगतं, here it is मी written. आपल्या वल्लभा प्रित्यर्थ गाणे गाईन. So I'll sing to my beloved. आपल्या प्रियतमाचे त्याच्या द्राक्षीच्या मळ्याविषयीचे गीत गाईन. माझ्या वल्लभाचा द्राक्षमळा डोंगराच्या एका अतिशय सुपीक शृंगावर होता. A song of my beloved regarding his vineyard. My well-beloved has a vineyard on a very fruitful hill. आणि त्याने ते नंतर पुढे लिहिले की त्याने ते सगळं व्यवस्थित केलेलं आहे तो द्राक्षमळा. And it is written that he has dug it up well. आता द्राक्षमळा म्हटलं की पुन्हा मंडळीच आहे. And vineyard means a church again. हालेलुया. Hallelujah. मला सांगायचं एक महत्वाची गोष्ट आहे. And there's one important thing here. देव आमचा श्रोता आहे. God is our listener. आम्ही ह्या गोष्टीने कधी विचारच केला नाही. We don't think about that. आम्ही फक्त गीत गातो. We just sing to him. पण कोणतरी कोणतरी आमचं गीत ऐकतंय. But someone is listening to our song. कोण ऐकतोय? Who is listening? तर ज्याच्यासाठी मी गीत गातो तो The ऐकतो. one who I am singing songs for is आणि तो listening to me. इतका रसिक आहे. And he is such an interesting person. सूर जरा जरी इकडचा तिकडं झाला, So if the voice or the notes goes haywire, म्हणजे आत्म्याने खरेपणामध्ये जरा जरी इकडं तिकडं झालं, truth and spirit get disturbed, तर फार अवघड होईल. and it's a difficult thing.
एक मी कथा वाचली होती I read a story पु ल देशपांडेंची and about P.L. Deshpande, आणि त्यांनी एका व्यक्तीचं चित्र त्यांनी रेखाटलं होतं and he has described a character of a person, आणि त्याला नाट्य संगीताचं खूप एका थिएटरचे ते मालक होते and he owned a theater. आणि त्यांना नाट्य संगीत किंवा हे असे दर्दी गीतकार गायकांचं गाणी ऐकायचे त्याची खूप त्यांची And सवय he loved drama and all the sad songs. आणि एकदा त्यांच्या थिएटरमध्ये एक नवीन गायकाचा असं एक टीम आली And one team of a new singer came to the theater one day. आणि मग पु ल देशपांडे वगैरे सगळं ते नाटक बघायला बसले And then everyone and P.L. Deshpande sat down to see the drama. संगीत नाटक होतं And it was a musical. आता पु ल देशपांडेना जरा भीती वाटली होती And P.L. Deshpande got scared. आता म्हटलं समोर सगळे ते नवीन पोरं बसलेली आहेत गाणारे And new singers are there on stage. याचा एखादा जरी सूर चुकला If someone goes haywire तरी in the हे notes, काय कोणाला सोडणार नाही and no one will leave them. ती ज्या व्यक्तीचं ते चित्र रेखाटलं होतं And the person they were describing ती about, व्यक्ती मग एकदम परखड and that person was strict person. चुकलं की कोणाला सोडणार नाही And he doesn't give way to आणि anybody. मोठमोठ्या बालगंधर्व वगैरे अशा दिग्गज गायकांची गाणी त्या ऐकण्याला केली त्यांची पदं त्यांच्या कानामध्ये घुमत असायची नेहमी And there were many expert singers on that time. आणि मग ते झालं बाबा कार्यक्रम चालू झाला नाट्य संगीत And the drama began. आणि एका सुप्रसिद्ध आणि गायकाने ती भूमिका रंगवलेलं ते नाटक होतं And a famous singer had made the drama. आणि मग ते जे नवोदित कलाकार होता त्याने तो रोल केला होता And the new actor had acted in it. आणि गाता गाता चुकला तो And while singing, he made a mistake. तर थिएटर मध्ये मॉब मध्ये बसलेल्या तिथून जोरात ओरडले ते एकदम त्याच्यावर And so the one who was sitting in the theater shouted loudly, अरे कुठं शिकलास रे तू हे "Where did you learn singing?" असं म्हणून त्या ठिकाणी ते जापले म्हणजे ते एकदम दर्दी होते And he was a very expert person. सूर इकडं तिकडं जरी झाला तरी त्यांना ते पटायचं नाही And if the note goes astray, he didn't like it. अतिशय आणि चांगले श्रोते ऐकणारे And he was a good listener. तुम्ही लक्षात ठेवा So listen. तुमचं जो गीत ऐकतो तुम्ही ज्याच्यासाठी गाता The one who listens to you, the one you sing for, का श्रोता आहे and he is a best listener. त्यांनी तर संगीत तयार केलेलं He is आहे the one who has created ती music. त्याची निर्मिती आहे He is the creator. मग त्याला जरा तरी इकडचं तिकडं चालेल का हो Does he like going astray with the notes? हो का नाही Does he like it? नाही चालेल ते लावू दे क्या मंडळीला म्हणून तो म्हटलं तू म्हणतो तू की शीतही नाही आणि उष्णही नाही तू कोमट आहे म्हणून मी तुला काय करतो And that is why he said to the church that you are lukewarm and that is why I spit you out. लावू दे क्याच मंडळी ना कुठली मंडळी बघा संदर्भ सांगताना कधी कधी चूक होऊ शकते हा? लावू दे की हा मंडळी हा काय लिहिले वातावरण 15 वचन 15 3:15 प्रगटीकरण प्रगटीकरण 3:15 तुझे कृत्य मला ठाऊक आहे तुझी कृत्य मला ठाऊक आहेत तू शीत नाही तू शीत नाहीस व उष्ण नाही व उष्णही नाहीस हे मला ठाऊक हे आहे मला ठाऊक आहे तू शीत किंवा उष्ण असता तू शीत किंवा उष्ण असतास तर बरे होते तर बरे होते पण तू तसा तू नाही तसा नाहीस कोंबट आहे कोमट आहेस म्हणजे उष्ण नाहीस उष्ण नाहीस शीत नाही शीत नाहीस म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे बापरे Hallelujah. It is written about the Laodicean church. I know your works, that you are neither cold nor hot. I could wish you were cold or hot. So then, because you are lukewarm, neither cold nor hot, I will vomit you out of my mouth. प्रियानो देव त्या मंडळीला दोष देत आहे And God is accusing the church. तू शीत नाहीस And you are not cold, तू उष्ण नाही you're not hot, तू कोमट आहेस you're lukewarm. म्हणून मी तुला ओकून टाकतो That is why I spit you out. ह्या लावदिक्या मंडळीचं वैशिष्ट्य काय होतं And what was the quality of the ही Laodicean church? मंडळी अतिशय धनाढ्य होती And the, people were rich there. श्रीमंत मंडळी होती And the church was rich. आणि त्यांची प्रार्थना मंदिर वगैरे अशी चांगली डेकोरेटेड अशी होती And the church was decorated and royal. 1900 सालामध्ये शतकामध्ये चालू झालेलं ते मंडळी 7वी मंडळी मला वाटतं ते हा And it was one in the 19th century. आणि मग ते मंडळीला तो देव दोष देतो त्यांचं कौतुक अजिबात त्या मंडळीमध्ये बाकीच्या मंडळीचं कौतुक केलेलं बाकीचे जे मंडळ आहे त्याच्याविषयी थोडं देवाने सांगितले त्याचे दोष दाखवले त्यांचं कुठं त्या व्यवस्थित तेही सांगितलं
सांगितलेलं आहे. पण इथं या मंडळीचं मात्र देवाने कौतुक केलं नाही, त्यांची प्रशंसा केली नाही, त्यांना फक्त दोष दिलेले आहेत. And God has praised the other church, shown them their mistake, but about this church He just accused them and shown them the mistakes. त्याचं कारण काय आहे? What is the reason? कारण ती मंडळी फक्त श्रीमंत, त्याच्या फक्त पैशाने श्रीमंत, त्यामुळे त्याच्यामध्येच ती गुरफुटून गेली होती. Because the church was just rich with money and they were entangled in it. मग आम्ही पाहतो भौतिक ज्या गोष्टी आहेत, आम्ही पाहतो समृद्धी आहे, So all the materialistic prosperity, ती आध्यात्मिक आमच्या वाढीसाठी कधी कधी हितावह होत नाही. म्हणजे कधी कधी नाही, कधीच हितावह होत so नाही. it is a hindrance for your spiritual growth. आणि आज जगातल्या मंडळ्या तशाच झालेल्या आहेत प्रिया. And today the churches of the world have become so. प्रत्येक पालक जो आहे, प्रत्येक सेवक, प्रत्येक संदेष्टा, प्रत्येक प्रॉफिट सांगतो आणि प्रॉस्पेरिटी सांगतो. Every servant, every prophet, every pastor preaches about prosperity. श्रीमंत होण्याचा कधी प्रयत्न करू नका. Do not try to be rich ever. उपजीविकेसाठी देवाने तुम्हाला साधन दिले, तुमचा व्यवसाय, तुमच्या नोकरी ती प्रामाणिकपणे करा. And for livelihood God has given a business, your job, do it sincerely. श्रीमंत होण्याचा प्रयत्न करू Do नका. not try to be rich. कुणाला श्रीमंत करायचं खाली ठेवायचा हा देवाचा प्रश्न आहे. And it is a question for God, whom do we have पण to make आज rich? लोकांना विश्वासना लोकांना श्रीमंत व्हायचं आहे. But today believers want to become rich. आणि देवाच्या लोकांनी सुद्धा, सेवकांनी सुद्धा तशाच गोष्टीचं प्रीचिंग चालू केलेलं आहे. And the servants of God started preaching in the same manner. प्रॉस्पेरिटी, प्रॉस्पेरिटी, प्रॉस्पेरिटी. Prosperity and riches. माझी साक्ष काय तर पूर्वी 2 फ्लॅट होते, आता 5 झालेले आहेत. And my testimony is that I had 2 flats and now I have 5 apartments. माझा व्यवसाय असा होता, आता मी असा झालेलो I आहे. had a small business, now it's grown manifold. सगळी काय भौतिक असा आणि समृद्धी आलेली आहे. And so prosperity is पण there, आध्यात्मिक गोष्टीला खीळ बसलेली आहे. but the spirituality has gone down. आणि आज हीच गोष्ट चालू आहे प्रियानो. And this thing is going everywhere. मंडळी शीत सुद्धा नाही, And the church is not cold, मंडळी उष्ण सुद्धा it नाही, is not hot, मंडळी कोमट आहे. and the church is lukewarm. भरपूर वाद्य चांगली आहे. And there are many good instruments. वाजवणारे जगाच्या दृष्टीने मी पाहतो चांगले प्रोफेशनल आहेत. And instrument players are very experts. आणि पण प्रियानो वाजवतात काय? But what do they play? अनॉइंटिंग नाही, Do they have the anointing? स्टाईल त्या ठिकाणी आहे. And they've got a good style. सगळ्या प्रकारचे वाद्य, चांगली मोठी वाद्य आहेत. And they have good instruments there. प्रार्थना करून किती उभे राहतात काय माहित नाही, How many of them stand for prayer? पण स्टाईल मध्ये उभं राहणार. But they stand in style. हा. आणि प्रियानो आम्ही काय पाहतो? And what do we see? ती उपासना, ती स्तवन, ती आराधना देव मान्य करत नाही. And God doesn't accept the praise worship. ती उपासना उष्ण सुद्धा नाही, And the worship is not hot. ती शीत सुद्धा It's नाही, not cold. ती कोमट आहे. That worship is lukewarm. आणि ते म्हणतो मी ओकून टाकेन. And God says, I'll spit it out. आणि आमचा श्रोता जर तृप्त झाला नाही, And if our listener is not pleased, तर वर्ण वृष्टी होईल का? will you get the showers? होईल का? Will you get it? हा. म्हणून नेहमी तुम्हाला मी सांगत असतो, वाद्यवाल्यांना, गीत गाणाऱ्यांना, क्वायर ग्रुपला, So always I try to tell the choir, the singers, the instrument players, तुम्ही समजता तितकं काम तुमचं सोपं नाही. your work is not easy as you feel it is. तुम्ही सुरासाठी किती प्रयत्न करता, How hard you try to get to the किती good घरी notes. त्याच्यासाठी रियाज करता, How much do you practice for it? वाद्यवाद किती त्या घरामध्ये किंवा घरात वाद्य नाही, चर्चमध्ये येऊन त्याचा रियाज करतात. How much more do the instruments players practice? हा, फार महत्वाचं. आज तुम्हाला सांगतो मी, It is important. ऊज देवाचा आत्मा तुम्हाला प्रगट करत आहे. And God's Spirit is revealing the mystery to you today. प्रेयसी आपल्या वल्लभाला गीत गाणारी आहे, And the lover is singing to her husband, सुरावर गीत गाणारी ती आहे. and is singing with a good voice and a तो high note. सूर असा लागला पाहिजे And the voice should be such की तो वल्लभ तृप्त झाला पाहिजे, that the master should get pleased. तो सुद्धा देहभान हरपला पाहिजे. And he should also forget himself. परमेश्वराचं मन कोणाला कळालंय? Who has understood the mind of God? असं पवित्र शास्त्रात दिलंय. Is written in the Bible. याच्यावरून आम्हाला काय कळतं? What do we know about this? परमेश्वराला मन आहे. And God has a heart. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. त्याला भावना He आहे. has emotions. आमेन. मग त्याची जर वधू त्याला जर निराश करत असेल, So if his bride is not pleasing him, तर तो समाधानी होईल का हो कधी? and will he be satisfied ever? होईल का? हा. तू उष्णही नाहीस, तू शीतही नाहीस, येतोस नुसता टाळ्या वाजवतो, गीत गातो, झाल.
So you're not hot, you're not cold. हे स्लॅबच्या वरती तरी ते जातं की नाही आम्हाला माहित नाही. And does it go above this building? We don't know. प्रामाणिकपणे सांगा. Sincerely tell. लीडिंग करणारे किती सुराचा अभ्यास करतात, किती त्याच्यासाठी प्रयत्न करतात, किती जर कुठेतरी क्लास लावून मला ते सूर शिकू देत, एकदा मला ते सुरावर गायचे देवाचं वचन सांगतं, किती जण ते प्रयत्न करतात. How many of the worship leaders try to learn music? ठीक आहे, बाहेर जाऊन तुम्ही गात शिकला नाही. So it doesn't matter if you don't go out and listen. घरामध्ये किती तास गीत गाता तुम्ही. How many hours in the house do you practice? कुठं चुकतंय, कुठं सूर कमी जास्त होतंय, किती जण त्याचं आत्मपरीक्षण किती जण त्याचं आणि अवलोकन करतात किंवा किती त्याची परीक्षा करतात त्या गोष्टीची. So where do I go wrong? How many of you introspect? हालेलुया. Hallelujah. देवाच्या गोष्टी इतक्या साध्या नाही प्रियानो. And the things of God are not so simple. तुम्ही जे देवाला देता, What do you give God? कसं देता, How do you present it? ते फार महत्वाचं It आहे. is very important. उगाच करायचं म्हणून काय उपयोग नाही प्रियानो. And don't do anything just for the sake of it. काहीही उपयोग नाही. It is of no use. गाण्याची लिस्ट काढलेली आहे, I have the list of songs. उद्या जाऊन गायचं आहे. Tomorrow we'll go and sing it. पण ती गाणी घरामध्ये रोज आठवडाभर तासन तास गातात, किती जण गाऊन घेतात. But do we practice it hours and hours in the house? आम्ही कामावरनं आलो की थकतो प्रिया. And after we come from our workplace, we get tired. थकणं हा एक शब्द इतका तरुण मुलांमध्ये प्रचलित झालाय ना. Getting tired is so famous in youngsters nowadays. मला प्रश्न पडतो की थकतात म्हणजे नक्की का होतं. So how do youngsters get tired? का थकत, Why do you get tired? तरुणांना थकवाय. How can youngsters get tired? उलटा पालत करण्याचं गट्स त्यांच्यामध्ये असतात. And they can just overcome the world. थकता मग कसं काय. How do you get tired? हालेलुया. Hallelujah. मी रात्री किती वेळ झोपलो असेल सांगा बरं, अंदाजे सांगा. सांगा सांगा जिंके पास्टर किती वेळ झोपले असतील रात्री. स्तवन सांग, तू किती तास झोपलास. अरे बोल की किती तास. हा 7 तास झोपला. व्हेरी गुड. उद्या आपल्याला उभं राहायचंय चर्चमध्ये. 7 तास झोपला. गुड. सांग तू किती तास झोपलास. पास्टरांपुढे आता उद्या ट्रान्सलेशनला उभं राहायचंय. 5. व्हेरी गुड. म्हणजे तू कमी झोपलास. हे धर तुला फुल. तिथं फुल कुणी माझ्यासाठीच ठेवलं होतं का ते नक्की. मी तिथून काढून माझ्या खिशाला लावलंय. ते चांगली सोय केली. दर रविवारी ठेवत जा एक फुल चांगलं तिथं, म्हणजे मी खिशाला लावत जाईल. आणि माझं प्रीचिंग झालं की जो ट्रान्सलेशन करेल त्याला मी देत जाईल. ब्लेसेड. किती तास झोपला. How many hours did you sleep yesterday? पास्टर किती तास झोपले असतील. How many hours does pastor sleep? मी पूर्ण महिनाभर फक्त 3 तास झोपत होतो. किती तास. 3 तास. For the whole month I just slept for 3 hours. आणि काल रात्री And yesterday मी एकही मिनिट झोपलेलो नाही. I didn't sleep for a minute. एकही मिनिट मी झोपलेलं दिसतं का चेहऱ्यावर माझ्या. I didn't sleep. कारण जे मला द्यायचं आहे ते चांगलं द्यायचं आहे. Because what I have to give has to be the best. एक भय आहे प्रियानो. That is the fear. देवाचं वचन आहे. It is the word of God. सदाजीवी आहे. It is the ever living word. सर्व काळ टिकणारा आहे. It is the everlasting word. त्या वचनाद्वारे आम्हाला पुन्हा जन्म दिलेला Through that आहे. word you have got a new त्या life. वचनामध्ये निर्मितीचं सामर्थ्य आहे. The word has got the power of ते creation. वचन जीवन आणि आत्मा आहे. It is life and spirit. मग मी कसंही ते डिलिव्हर करायचं का. And do I have to give it anyhow? कसंही जाऊन उभं राहून ते सांगायचं का. Do I have to say it anyhow? त्याची मी माझी लायकी नसताना देवाने त्या गोष्टीसाठी मला उभं केलं. मी कसं सादर व्हायला पाहिजे. When I was not worthy, still God gave me His word. How should I present myself? हालेलुया. Hallelujah. मला झोप लागत नाही शनिवारी रात्री. And I don't sleep on a Saturday night. आम्ही झोपतो प्रियानो. But we do sleep. 7 तास झोपतो. We sleep for 7 hours. उद्या मला उभं राहायचं आहे. I have to stand up tomorrow. झोपा. तुम्ही झोपू नका असं मी म्हणत नाही.
You should take good rest. पण जी सेवा तुम्हाला दिलेली त्याचं गांभीर्य तुम्ही ओळखा. But the ministry that you have, you need to understand the seriousness. आराधनेची सेवा ही अतिशय महत्वाची सेवा आहे. And the ministry of worship is very important. वातावरण निर्माण करण्याचं ते सेवा आहे. It is a ministry to create an atmosphere. लोकांना प्रभूच्या जवळ स्तवनाद्वारे घेऊन जाण्याची ती सेवा आहे. Ministry to take people closer to God through worship. मग आम्हीच जर लेचपेच उभं राहिलो, But if we are feeble and weak, का उपयोग आहे का? is it useful? आहे का? वर्शिप यू जीसस. तू उष्णही नाहीस, तू शीतही नाहीस. You are not hot or cold. माणसाला शीत पेय प्यायला पण आवडतं. And man likes cold drinks as well. माणसाला हॉट ड्रिंक्स पण आवडतं. And man likes hot drinks as पण well. एखाद्या माणसाजवळ जो कोमट चहाचा कप घेऊन गेला, If you serve someone lukewarm tea, तर तो पिणार नाही. he won't drink it. कारण जसं ते घशात जाईल, Because as it goes down the throat, मळमळायला लागेल. and you'll feel pukish. कोमट अवस्था मळमळ आणणारी अवस्था आहे. And a lukewarm state makes you pukish. म्हणजे आम्ही कसंही गीत गायलं So however we sing, तर मळमळ फक्त आम्हाला ती कोमटपणाच्या अवस्थेमध्ये जी पदार्थाद्वारे ती मळ वेगळी. and so the pukishness that we feel after eating lukewarm stuff is different. ऐकण्याच्या द्वारे पण मळमळ येऊ शकते प्रिया. And you can feel pukish after listening as well. एकदम कर्कश काहीतरी असेल, And if it's a bad sound, बेसूर जर का असेल, and if it's a wrong voice, it's without a good voice, and we close our ears. देवाने कान बंद करावेत का? And should God close his ears to you? हो का नाही? हा. वाद्यवादकांना तुम्ही पण साथ द्यायची. तुम्ही आराधना कुणासाठी करता? आपल्या वल्लभा प्रीत्यर्थ. And you're worshiping for your master. आम्ही गीतातले जे शब्द आहेत त्याचा अर्थ समजून घेत नाही. We don't understand the meaning of the wording in the song. स्तुति आराधना ऊपर जाती है, Praise and worship goes above, आशीष लेके नीचे आती comes है. down with the blessings. मग कधी प्रश्न आपल्याला पडतो का? And do we have a question? स्वतःलाच प्रश्न विचारायचा Do we have a question? की अशी कुठली आराधना असेल की जी वर गेले की आशीर्वाद घेऊन येते? What kind of blessings goes above and gets blessings मी for जी us? आराधना करतो, मी जे गीत गातो ते होऊ शकतं का तसं? And does it happen like from my worship? आपल्या मनाला प्रश्न You विचार. have to ask yourself the questions. स्वतःच्या मनाला प्रश्न विचार. Question your heart. मग तुम्हाला लक्षात येईल You'll understand that. मी काय करतोय ते. What do I do? हालेलुया. Hallelujah. गीत गाणारे असले की ऐकणारे पण असणार. When there are singers, there are listeners as well. तुम्ही गीत गाणारे आहात, And you are people who sing, ऐकणारा त्या गीताचा निर्माता आहे प्रभू येशू ख्रिस्त. and the listener is a creator of the song, Lord Jesus Christ. तुम्ही म्युझिक वाजवत आहात, And you're playing the ते instruments. म्युझिक ऐकणारा तो आहे म्युझिकचा निर्माता प्रभू येशू ख्रिस्त. The one who hears the music is the creator of the music, Lord Jesus Christ. त्या दूताकडनं ते सगळं काढून घेतलं त्याच्यामध्ये घमेंड आले म्हणून, And because the angel had arrogance, everything आणि was taken तुम्हाला out. ती दिलेली आहे. And it was given to you. त्या गिफ्टचं काय महत्व आहे तुमच्याकडं? And what importance do you have of the gift? त्या गिफ्टचं वाजवण्याच्या गिफ्टचं तुमच्याकडे काय व्हॅल्यू आहे? And what value do you have of the gift given to you? हालेलुया. Hallelujah. वर्शिप यू जीसस. Worship you, Lord. प्रियसी आपल्या प्रियकराला गीत गाते And a lover sings to her husband, आणि त्याला आकर्षित करण्याचा प्रयत्न and she करते. tries to attract him. पहा, तुमच्या वल्लभाला कसं आकर्षित करायचंय तुम्हाला. And how would you try to attract your master? नाही तर तो म्हणेल तू शीत सुद्धा नाही, उष्ण सुद्धा नाही, Then he'll say, you're not cold or you're not तू hot. कोमट आहे. You're lukewarm. हा, म्हणून भौतिक समृद्धीच्या बाजूला पळू नका. So don't go behind materialistic blessings. आध्यात्मिक समृद्धीच्या मागे लागा. Try to get spiritual prosperity. आध्यात्मिक समृद्धी जितकी तुम्ही कष्ट करून मिळवायचा प्रयत्न कराल, More and more you try to get spiritual blessings, तुम्हाला ती मिळेल. you'll get the आणि prosperity. भौतिक समृद्धी मागे येऊन तुम्हाला गाठून तुमच्या पुढ्यात पडेल. And materialistic prosperity will come from behind and overtake you. पहा, ही गोष्ट अतिशय मस्त आहे, रहस्य आहे. And that is a good secret. जे
आपोआप पुढ्यात पडलेला आहे. Whatever you get automatically. तशी तुमचं व्हॅल्यू असली पाहिजे देवाच्या नजरेमध्ये. And that should be your value in the eyes of God. तसं तुम्ही त्या अवस्थेपर्यंत पोहोचलं You पाहिजे. have to go to that state. मागा म्हणजे मिळेल म्हणून फक्त मागायचं नाही. So ask and you'll get. So you shouldn't go मागा asking. आपण काय मागा. So what do you ask? वाजवणाऱ्याने म्हणायचं देवा मला अजून कौशल्य दे त्या वाद्यातलं. So instrument players should say, God give me more talent to play गीत the instrument. गाणाऱ्याने म्हणायचं देवा मला अजून ते सूर दे, तू सुराचा निर्माता आहेस, मला ते अधिक सूर तू दे. So the singer should say, God give me more skill to sing the song, जेणेकरून मी सुरावर गीत गाईल. so that I would sing in a great ते voice. सुरावर मी गीत गाईल. I'll play, sing in a high note. ती प्रियसी म्हणते सुरानो चंद्र व्हा. And the lover says that high notes become the moon. चांदण्याचा हा कोश माझ्या वल्लभाला अर्पण करा. And give the stars to my master. हालेलुया. आणि तुम्ही ज्या सुरावर गीत गाता So when you sing with a good voice, तो पवित्र आत्मा ते घेऊन Holy तुमच्या वल्लभाला तो देतो. Holy Spirit takes it to your master. ती लिंक आहे प्रियानो. And that is a link there. यस लॉर्ड. हालेलुया. आणि तो धूप देवाला सादर करा. And present your worship. मग काय होणार आहे. So what will happen? आशीर्वाद. Blessings would come. हालेलुया. Hallelujah. आरोग्य त्याच्यातच तुम्हाला मिळेल. You will get your healing. तुमच्या शरीरात काय कमतरता असेल आपोआप ती भरून निघेल. Whatever is lacking in your body, it would be fulfilled. सगळं काय देव त्यातून काढून टाकेल नको असलेलं. And God will remove everything unwanted from your body. देव आपल्या उपासकाला परिपूर्ण करेल. Because God will perfect His servant. देव आपल्या वधूला अधिक सुंदर करेल. And God will make His bride more beautiful. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. आवडला असेल तर जरा टाळ्या वाजूया, प्रभूला धन्यवाद देऊया. हालेलुया. Glory to your name, O Lord Jesus. आजूबाजूला आपल्या काय घडते ना त्या घटना बघा आणि त्याची लिंक आणि त्याचं जो कनेक्शन आहे ना ते स्पिरिच्युअल गोष्टीला लावण्याचा प्रयत्न करा. Whatever is happening in your surroundings, try to connect it to the spiritual things. मी मागेही तुम्हाला सांगितलं मी कुठेही सगळीकडे अवलोकन करतो आणि त्याचं कनेक्शन तिथं लावायचा प्रयत्न So करतो. whenever I go somewhere, I observe it and try to connect it to spirituality. म्हणजे गाणं लागलं, माझ्या मित्राने मोबाईल मागितला, तो गाणं त्याच्या बायकोला ऐकवलं, बायकोला आणि मग आम्हाला सांगितलं असं असं आहे. म्हटलं अरे. So my friend put on the song and it got connected to spirituality. देवाचं गुज इथं प्रगट होत आहे. And the secret of God is getting revealed there. आमचा वल्लभ प्रभू येशू आहे. Our master is our Lord Jesus. आणि आम्ही मंडळी त्याची वधू आहोत. And the church is the bride. मग सुरावर गीत गाऊन वल्लभाला मोहित करा. And so sing to a high note and attract your master. एकदा जर तो आपल्या पकडमध्ये आला And when he comes closer to you, मग तुम्ही बिनधास्त. then you can live a free life. हालेलुया. Hallelujah. थोडासा शब्द कधी कधी इकडचा तिकडं करतो मी, पण तो तुमच्या ते लक्षात यावं, तुझे मर्म आहे ते तुमच्या लक्षात And यावं. some words may be different, but you need to understand the meaning behind it. हालेलुया. मग वर्शिप मध्ये काम करणारे जरा आता सुराकडे लक्ष द्या. So worshippers need to pay attention to your voice. किती स्वर आहेत. सूर म्हणजे किती सूर आहेत. How many notes are there? किती आहेत. 7. आणि 7 कशाचा आकडा आहे. It's a 7. पूर्णत्व. And 7 is a number of perfection. मग तुम्ही त्या सुरावर, त्या 7 सुरावर जेव्हा तुम्ही गीत गाता तेव्हा तुम्ही पूर्ण आराधना आपल्या देवाला सादर करता. So whenever you sing with those notes, you complete your worship and present it to God. आणि म्हणून सुरांचा पण अभ्यास करा. So study the notes तालाचा अभ्यास करा. and try to study आणि the music. देवाला उत्तमातलं उत्तम देण्याचा प्रयत्न करा. Try to give the best of the best to the Lord. देवाने तुम्हाला उत्तमातलं उत्तम दिलेलं Because God आहे. has given you His best. आपला प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त. His beloved Son, Lord Jesus Christ. हालेलुया. Hallelujah. आपल्या जागेवर उठून उभं राहूयात. पुढचा संदेश पुढच्या रविवारी देवाच्या कृपेनं. नाही ना झाला कोणी.